हा सर, चालू करा. साहेब झाली. हॅलो सर, लोंढे सर. हा, चालू करा. झाले जॉईन. या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या सर्वांचे मी सर्वप्रथम स्वागत करतो. आपल्या KNBC आर्ट्स, कॉमर्स आणि विनायकराव पाटील सायन्स कॉलेज येथे मराठी विभाग व IQAC यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या मराठी भाषा पंधरवडा दिनानिमित्त विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये उद्घाटन दिनांक 15/1/2022 रोजी घेण्यात आले. उद्घाटक आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर RR पाटील सर हे होते आणि त्याच दिवशी प्राध्यापक डॉक्टर अरविंद हंगरीकर यांचे मराठी भाषा संवर्धन काळाची गरज या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षही आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर RR पाटील सर होते. आज दिनांक 18/1/2022 या तारखेला प्राध्यापक डॉक्टर नामदेव गपाटे सर, बनारस हिंदू युनिव्हर्सिटी वाराणसी यांचे मराठी भाषा आणि वाचन संस्कृती या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे. आजच्या या व्याख्यानाचे उपक्रम या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर RR पाटील सर यांनी भूषवावे अशी मी त्यांना विनंती करतो. मराठी भाषा आणि वाचन संस्कृती हा विषय गपाटे सरांना देण्यापाठीमागे हा उद्देश होता की खरंच आज वाचन संस्कृती संपत निघाली आहे का, आणि आज वाचन संस्कृती जर संपत निघाली असेल, अशी वेदना निर्माण होत असेल, तर मग वाचन संस्कृती नेमकी परत आणण्यासाठी किंवा तिचं म्हणजे ती परत उपयोगात आणण्यासाठी काय करावं लागेल, असे अनेक प्रश्न जे आहेत ते असे अनेक प्रश्न आपल्या पुढे आहेत. वाचन संस्कृती संपत निघाली आहे, याचा परिणाम मराठी भाषा आणि मराठी संस्कृतीवर काय होत आहे, याही प्रश्नाची उत्तर आपल्याला शोधावी लागतील. तर ह्या सर्व प्रश्नाची उत्तरं जी आहेत आपल्या व्याख्यानामधून प्राध्यापक डॉक्टर गपाटे सर देतीलच. मी डॉक्टर प्राध्यापक गपाटे सर यांची ओळख करून देण्यासाठी आमच्या महाविद्यालयातील IQAC सेलचे कोऑर्डिनेटर डॉक्टर सचिन लोंढे सर यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या प्रमुख पाहुण्यांची ओळख करून द्यावी. धन्यवाद सर. आवाज येतोय ना? हा, येतोय. तर आजच्या या कार्यक्रमासाठी आपल्यामध्ये उपस्थित असलेले डॉक्टर नामदेव गपाटे यांची मी आपल्याला थोडक्यात ओळख करून देतो. मला सुरुवातीला सगळ्यांना सांगायला आनंद होतोय की आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर नामदेव गपाटे हे आपल्या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी. 2004-05 ला त्यांचं आपल्या महाविद्यालयामधून मराठी विषयातून त्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं आणि ग्रॅज्युएशन कंप्लीट होण्याच्या अगोदर 11वी आणि 12वी देखील आपल्या महाविद्यालयातूनच त्यांचं कंप्लीट झालं. त्याचबरोबर त्यांचं हायस्कूलचं जे शिक्षण आहे ते त्यांच्या बारलोणी या मूळ गावी झालेलं आहे. तर अतिशय अवघड परिस्थितीतून पुढे गेलेलं व्यक्तिमत्व आपल्या समोर आज बोलण्यासाठी आपण इन्व्हाइट केलेलं आहे. BA झाल्यानंतर सरांनी MA जे आहे ते शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर मराठी विभागातून त्यांनी कंप्लीट केलं. तिथं मराठी विभागामध्ये ते MA या परीक्षेमध्ये विद्यापीठामध्ये पहिले आले. त्याच्यानंतर अगदी MA ला असतानाच त्यांना नेट आणि त्याचबरोबर JRF घेऊन ते पास झाले. त्याच्यानंतर त्यांचं जे संशोधन आहे ते आपण म्हणतो ते DK बेडेकर विचारवंत आणि समीक्षक या विषयावर शिवाजी विद्यापीठातून त्यांनी PhD केली. PhD केल्यानंतर स्पर्धा परीक्षेचा देखील अभ्यास केला आणि त्याच्यामध्ये त्यांना तलाठीची परीक्षा ते पास झाले आणि आपल्या सांगोला तालुक्यातील एका गावामध्ये त्यांनी काही वर्ष तलाठी म्हणून देखील सेवा केलेली आहे. त्याच्यानंतर त्यांचं जे सिलेक्शन आहे ते बनारस हिंदू युनिव्हर्सिटी जे की केंद्रीय विद्यापीठ आहे, त्या केंद्रीय विद्यापीठामध्ये गेली 7 वर्ष ते मराठीचे सहाय्यक प्राध्यापक म्हणून त्या ठिकाणी काम करत आहेत. तर हे सर्व करत असताना त्यांनी वेगवेगळ्या जे प्रसिद्ध ज्याला आपण म्हणूयात नावाजलेली जर्नल्स आहेत त्याच्यामध्ये परिवर्तनाचा वाट सुरू, महाराष्ट्र साहित्य पत्रिका या मराठी लेखन केलेलं आहे. त्याबरोबर
लक्षणीय गोष्ट अशी आहे की त्यांनी एक पुस्तकाचा अनुवाद केलेला आहे आणि ते पुस्तक आपल्या महाराष्ट्र शासनाकडून पब्लिश झालेलं आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे राजा, महाराजा सयाजीराव गायकवाड. या ग्रंथाचा त्यांनी अ, हिंदीमध्ये अनुवाद केलेला आहे. तर ते पुस्तक महाराष्ट्र शासनाकडून आपल्या पब्लिश झालेलं आहे. त्याचबरोबर त्यांचा आता शोध प्रकल्प जो सुरू आहे तो मराठी वैचारिक साहित्यातील स्त्री चिंतन या विषयावर त्यांचा शोध प्रकल्प देखील सुरू आहे. तर मला सांगायला आनंद होतोय की या जबाबदाऱ्या सांभाळत असतानाच ते विश्वभारती म्हणजे शांतिनिकेतनच्या मराठी विभागाच्या अभ्यास मंडळावरती आपल्या ज्या नॅशनल इंटरनॅशनल कॉन्फरन्स होत असतात त्याच्यामध्ये चांगल्या मध्ये महाविद्यालयामध्ये त्यांनी दिलेले आहेत. अगदी शॉर्ट नोटीस मध्ये आम्ही त्यांना इन्व्हाइट केलं होतं. आमच्या विनंतीला मान देऊन ते आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. महाविद्यालयाच्या वतीनं मी त्यांचं परत एकदा स्वागत करतो. आणि आज जे पार्टिसिपंट्स म्हणून मला जवळजवळ 90च्या पुढे आकडा दिसतोय. आज जे पार्टिसिपंट्स आहेत त्यांना मला सांगायला आनंद होतोय की आजचे जे स्पीकर आहेत ते आपल्या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. आपल्या महाविद्यालयाने जे काही चांगले विद्यार्थी घडवलेले आहेत त्याच्यामध्ये नामदेव गपाटेंचा देखील नंबर त्यांचा देखील त्याच्यामध्ये समावेश होतोय. आजच्या व्याख्यानाला जे उपस्थित विद्यार्थी आहेत त्यांनी त्याचा लाभ घ्यावा. नक्कीच आजचं व्याख्यान नामदेव गपाटेंचं ज्या विषयावरती आहे त्या विषयाचा आपल्या सर्वांना लाभ. धन्यवाद. धन्यवाद लोंढे सर. जिद्द आणि चिकाटी, शिक्षणाविषयी आवड, या जिद्द चिकाटीवर आपल्याच महाविद्यालयामध्ये शिकणारा एक तरुण मुलगा किती उंचीवर जातो, एक आदर्श उदाहरण आपल्याच पुढे आहे. मी ज्यादा न बोलता गपाटे सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. नमस्ते, माझा आवाज येतोय? हा येतोय. आवाज येतोय? हा, नमस्ते. प्रथमतः मी या कार्यक्रमासाठी मला आपल्या महाविद्यालयाकडून बोलावलं, काही विचार मांडण्याची संधी प्राप्त करून दिली, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. आणि हे जे आपल्या महाविद्यालयानं मला जे बोलावलं आहे त्याचा मला विशेष आनंद आहे, कारण हे बोलावणं हे माहेरचं बोलावणं आहे. त्यामुळं मी अगदी म्हणजे अतिशय वेगळ्या परिस्थितीमध्ये सध्या असताना सरांनी सांगितलं आणि मी म्हणलं नाही सर, काही असो कुठेही असो, ती माझी जबाबदारी आहे आणि मी कधीही केव्हाही बोलायला तयार आहे असं सरांना सांगितलं. आणि आपल्या सर्वांशी नेहमीच बोलता भेटता येणं हा एक आनंदाचा एक योग असतो. आणि आज मी आपल्या महाविद्यालयाचं आणि महाविद्यालयाच्या सर्व स्टाफचं, विशेषतः पाटील सरांचं विशेष अभिनंदन करण्याचा दिवस आज मला वाटतोय. कारण अगदी ग्रामीण पार्श्वभूमी असलेले शिक्षक असतील, ग्रामीण पार्श्वभूमी असलेलं कॉलेज, विद्यार्थी, अशी टीम घेऊन ए ग्रेड, नॅकचं ए ग्रेड मिळवणं हे अतिशय मोठी गोष्ट आहे, ही मोठी अचिव्हमेंट आहे. त्यासाठी मला खूप कौतुक आणि अभिनंदन करावं असं वाटतं आपल्या महाविद्यालयाचं. आपल्याला जितका आनंद झालाय तितकाच आनंद एक विद्यार्थी म्हणून झालेला आहे मला. आणि विशेषतः हे जी एक गेल्या एक 5-6 वर्षापासून मी अतिशय जवळून लोंढे सरांची मेहनत बघतोय. लोंढे सरांची जी टीम आहे, कदम सर असतील, नागरे सर असतील, आणि विशेषतः पाटील सरांनी ही जी नवी टीम बांधली आहे आणि त्यांना एक विशेष मोठं एक स्वातंत्र्य देऊन काम करण्याचं जे एक पूर्ण स्वातंत्र्य दिलं आहे, त्याचा रिझल्ट त्यांनी परवाच्या नॅकच्या रिझल्ट मधून दिलेला आहे. आणि नॅकचं मूल्यमापन किती कठीण असतं, किती लहान लहान गोष्टी बघतात हे मला जवळून माहिती आहे. म्हणून ए ग्रेड मिळवणं ही अशी साधी आणि सोपी गोष्ट नाहीये. त्यामुळं आपण अतिशय म्हणजे अभिनंदन करावं तितकं आणि कौतुक करावं तितकं कमीच आहे. आणि आज जो हा कार्यक्रम आहे, या कार्यक्रमामध्ये मला एक बोलण्यासाठी विषय दिलेला आहे, वाचन संस्कृती आणि मराठी भाषा. मी मराठी भाषेपेक्षा वाचन संस्कृतीवरती आज जास्त फोकस करावा असं मला वाटतंय. कारण वाचन संस्कृती हा शब्द ज्यावेळेस आपल्या कानावरती पडतो त्यावेळी अनेक गल्लती आणि गफलती आपल्या होत असतात. कारण वाचन संस्कृती म्हणजे काय, वाचन म्हणजे काय,
वाचायला मीही वाचतो, सर्वजण वाचतात. वाचन संस्कृती हा एक वेगळा शब्द आहे आणि वाचन साधं सरळ जे वाचन असतं ते वेगळं आहे. म्हणजे साक्षरतेपासून सुशिक्षित होण्याकडेचा जो एक प्रवास असतो त्याला आपण वाचन संस्कृती असे म्हणता येऊ शकतं. कारण साक्षर हे सर्वच लोक असतात, परंतु जे अस्सल वाचक असतात ना ते सर्व लोक नसतात. कारण असे एक जर आपण विचार केला तर एक 4 वेगवेगळे घटक आणि गट पडतात वाचन करणाऱ्यामध्ये. त्यामध्ये पहिला गट असतो सोशल मीडियावरच्या पोस्ट वाचणारे, मेसेजेस वाचणारे. त्यामध्ये मनोरंजन आणि टाइमपास या पलीकडे किंवा इन्फॉर्मेशन मिळवणं या पलीकडे फार मोठा उद्देश त्या वाचनाचा नसतो. तर या वाचनाने आपली वाचन संस्कृती ही प्रगल्भ किंवा विकसित होते आहे का, ह्याचा जर विचार केला तर त्याचं उत्तर नाही असं आहे. दुसरा गट आहे वर्तमानपत्र वाचणारे. वर्तमानपत्राचं आजचं जे स्वरूप आहे हे जर पाहिलं तर ही वर्तमानपत्र ही वाचन संस्कृती विकसित करण्यासाठी फार मोठं योगदान देतील असं मला तरी वैयक्तिक वाटत नाही. आता तिसरा गट आहे जाहिराती आणि वेगवेगळे फ्लेक्स वाचणारी लोक. म्हणजे हे तुम्ही बघा, काही लोक असतात वर्तमानपत्र हातात घेतात, काही लोकांना आठवड्याचंच वर्तमानपत्र वाचावं असं वाटतं. कारण रविवारच्या पुरवण्या असतील, त्याच्यातून अनेक साहित्यिक वाङ्मयीन चर्चा होत असतात, ते वाचणारे वेगळे लोक असतात. आणि काही लोक असतात वर्तमानपत्र हातात घेतल्यानंतर ते पहिल्यांदा बघतात जाहिराती, म्हणजे साध्या सरळ कलरफुल जाहिराती आणि काही इन्फॉर्मेशन बघून ते हेडलाईन्स वाचून सोडून देतात. असाही एक वर्ग असतो. पण खऱ्या अर्थानं वाचन संस्कृतीला पुढे घेऊन जाणारा आणि समाजाला एका वेगळ्या उन्नयन अवस्थेमध्ये घेऊन जाणारा जो वर्ग आहे तो वर्ग आपल्याला दिसतो. तो कथा, कादंबरी, वैचारिक साहित्य जे आहे हे वाचणारा जो वर्ग आहे तो वर्ग समाजाची इयत्ता वाढवत असतो असं म्हणता येतं. तर मुळात मला जे हे 4 घटक जे सांगायचे आहेत, ह्या 4 घटकामध्ये चौथ्या घटकामध्ये जितकी लोक जास्त असतील तितकी त्या समाजाची वाचन संस्कृती अधिक प्रगल्भ आहे असं म्हणता येतं. आणि पहिल्या घटकामध्ये जितके जास्त लोक असतील तितकं त्या समाजाचं एक वाचन संस्कृतीच्या दृष्टीनं वाताहत झाले आहे असं म्हणता येतं. आता आणखी जास्त खोलात जाऊन किंवा जास्त विस्तारानं वाचन संस्कृती म्हणजे काय हे आपण पाहूया. थोडक्यात वाचन संस्कृतीच्या काही व्याख्याही केलेल्या आहेत. त्यामध्ये आपल्याला असं म्हणता येईल, जो समाज सांस्कृतिक सक्षमता आणि आर्थिक यशासाठी पुस्तक वाचनाची क्षमता आणि सराव ही एक अनिवार्य गरज मानतो, तो समाज हा वाचन संस्कृती असलेला समाज असा गणला जातो. म्हणजेच काय की जो समाज आपली एक सांस्कृतिक प्रगल्भता असेल किंवा आर्थिक सामाजिक उन्नयन असेल यासाठी पुस्तकं वाचली पाहिजेत असं मानतो, तो समाज हा वाचन संस्कृती असलेला समाज आहे असं म्हटलं जातं. प्राध्यापक समीक्षक राजशेखर शिंदे यांनीही वाचन संस्कृतीची खूप छान आणि सुंदर व्याख्या केली आहे. ती मी इथं आपल्याला सांगावीशी वाटते. सुसंस्कृत सुशिक्षित समाजात साहित्य, संगीत, ललित कला आणि वैचारिक व वैज्ञानिक शास्त्रे याविषयी विचार करून इतरांना विचार करायला लावणारी संस्कृती म्हणजे वाचन संस्कृती होय. हे बघा, म्हणजे वाचन करणं म्हणजे कथा, कादंबरी वाचणं या पुरतं मर्यादित आपण विचार करून चालत नाही. कारण ललित कला असतील, संगीत असेल, साहित्य असेल, वैचारिक लेखन असेल, वैज्ञानिक शास्त्र असतील, संस्कृत शास्त्र असतील, ह्या अशा अनेक वेगवेगळ्या विद्याशाखा आहेत. या शाखांची समज वाढवणारं साहित्य जो जितकं जास्त प्रमाणात समाजामध्ये वाचलं जाईल तितकी त्या समाजाची वाचन संस्कृती प्रगल्भ आहे असं म्हटलं जातं. म्हणजे एखाद्या समाजामध्ये कथा, कादंबऱ्या जास्त वाचल्या जातात म्हणजे तो समाज खूप प्रगल्भ आहे, खूप वाचन करणार आहे असं म्हणून चालत नाही. तर विविध ज्ञान शाखांचा अभ्यास जितक्या सखोल पद्धतीनं केला जातो, जितका गांभीर्यानं अभ्यास केला जातो, त्या समाजाला आपण वाचन संस्कृती असलेला समाज असं म्हणू शकतो. त्याचबरोबर वाचन संस्कृती हे याच्याकडे बघत असताना की कोणत्या गोष्टी वाचल्या पाहिजेत आणि कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत याचाही आपण विचार करायला हवं. आता आपण बघा की आपण विचार करतो की संस्कृती हा जो शब्द आहे हा मुळातच आपण आपल्याला
याच्याशी म्हणजे संस्काराशी निगडीत आहे. आणि संस्कार हे कुठून सुरू होतात हे जर आपण विचार केला तर संस्कार हे लहानपणापासून सुरू होतात. मग वाचन संस्कार, आज जर मी कुणाला जर हे वाचलं पाहिजे ते वाचलं पाहिजे आणि हे हे वाचायला नको ते वाचायला नको असं जर आपण सांगायला लागलो तर ते तितकंसं परिणामकारक ठरणार नाहीये. परंतु लहान मुलांच्या हातात जितक्या लवकर आपण पुस्तकं देऊ, लहान मुलांच्या हातात खेळण्याऐवजी किंवा मोबाईल ऐवजी जितक्या जास्त वेळ पुस्तकं असतील तितकं आपण वाचन संस्कृती विकसित करण्याच्या मार्गावरती आहोत असं आपल्याला म्हणता येईल. तर यासाठी काय करता येईल, की कोणत्या गोष्टी आहेत की लहान मुलांच्या हातामध्ये पुस्तक आलं पाहिजे, लहान मुलांवरती वाचन संस्कार झाले पाहिजेत, यासाठी आपल्याला काय करता येतील? अनेक गोष्टी आहेत की जसं की अगदी लहान लिहिता वाचता न येणाऱ्या वयात चित्ररूपी गोष्टींची पुस्तकं आणावीत. अशा पुस्तकांमध्ये भरपूर चित्र असतात, मोठी रंगीबेरंगी चित्रांची पुस्तकं मुलांचं लक्ष पटकन आकर्षून घेतात. चित्रांच्या माध्यमातून सांगितलेल्या गोष्टी मुलांच्या लक्षात राहतात. त्याचबरोबर एक एक दिसण्याचा जो इफेक्ट आहे तो मुलांच्या डोक्यावरती राहतो आणि पुस्तकांशी संगत पुस्तकांची गोडी वाढत जाते. म्हणजे लहान मुलांच्या हातात सरळ जर आपण एखादं मोठं पुस्तक दिलं तर ते फार काही त्याच्यातून मिळणार नाही, परंतु एखादं चित्राचं छान जर पुस्तक दिलं तर ते बघत बसेल, चाळत बसेल आणि पुस्तक हाताळण्याची त्याला सवय लागेल. त्याचबरोबर आपल्याला लहान मुलांना थोर लोकांची चरित्र वाचायला देता येतील. लहान मुलांना अभिवाचन कसं केलं जातं याचे एक प्रात्यक्षिक आपण देऊ शकतो. लहान मुलांना वाचण्यातील चढ उतार, उच्चार, शब्द समजून घेण्यासाठी डिक्शनरी वापरणं, अशा अनेक चांगल्या सवयी आपण लावू शकतो नव्हे, लावणं अतिशय गरजेचं आहे. त्याचबरोबर आपण घर करत असताना की अनेक गोष्टी खूप म्हणजे मी स्वतः बघतो की खूप लोकांच्या घरात विशेषतः कमीत कमी प्राध्यापक लोक ज्यांचं आयुष्य पुस्तकांशी संगत करण्यात जातं अशा लोकांच्या घरात तरी कमीत कमी पुस्तकासाठी कपाट असावं. म्हणजे ज्या घरात पुस्तकाचं कपाट असतं ना त्या घराचा विकास आपोआप होत असतो. त्या घराचा विकास हा केवळ आर्थिक नाही तर वैचारिक विकास देखील होत असतो. कारण अनेक वेळा आपण सगळ्या गोष्टी घरामध्ये करत असतो परंतु पुस्तकाचं कपाट नसतं. सगळ्या गोष्टीवरती पैसे खर्च करतो परंतु आपण पुस्तकांवरती पैसे खर्च करत नसतो. तर ह्या गोष्टी थोड्याशा आपण समजून घेतल्या पाहिजेत. प्रत्येक वेळी पुस्तकं विकतच घेऊन वाचावीत असं नाही. आज आपण जर महाराष्ट्रातीलच नाही तर सगळ्याच ठिकाणच्या ग्रंथालयाची जर अवस्था पाहिली तर अतिशय वाईट अवस्था आहे. कित्येक पुस्तकं अशी आहेत की वर्षानुवर्ष ती पुस्तकं कधीही कुणी हातात घेतलेली नाहीत, ती इश्यू झालेली नाहीत आणि हे बदलत्या वाचन संस्कृतीचं किंवा ढासळत चाललेल्या वाचन संस्कृतीचं द्योतक आहे. म्हणजे एक काळ होता, तुम्ही जर 19व्या शतक जर पाहिलं तर मोठमोठे विचारवंत त्याच काळात का झाले की एका माणसानं जे आयुष्यभर लिहून ठेवलं आहे, एकाच माणसाचं, उदाहरणार्थ लोकमान्य टिळकांचं सगळं साहित्य वाचायचं म्हणलं तर एका माणसाचा दम लागेल. वाचायचं म्हणलं तरी आपल्याला दम लागतो. त्या माणसाने लिहिलं कसं असेल? तर त्यावेळची जी एक समृद्ध वाचन परंपरा होती ही त्यामागचं मूळ होतं. आज एक काळ असा येऊन गेला, विज्ञान शाप की वरदान हा आपण एक निबंध लहानपणापासून लिहित वाचत आलो आहे. तर अनेक अंगाने ते वरदान ठरत असलं तरी आपली जी एक वाचन संस्कृती असेल, विचार परंपरा असेल, तिला एक अतिशय वाईट प्रकारचा ब्रेक मारण्याचं काम या युगामध्ये झालेलं आहे की काय असं दिसतं. परंतु एक अनेक ह्या गोष्टीमध्ये जर गेल्या 10-15 वर्षापूर्वी जर आपण पाहिलं तर वाचन संस्कृतीवरती बोलणारी लोक किंवा हा विषय होऊ शकतो चर्चेसाठी असं मला तर जास्त पाहायला मिळत नाही. आणि एवढंच काय की अशी अनेक ग्रंथालये पण आहेत की करिक्युलमच्या अभ्यासक्रमाच्या बाहेर जाऊन विद्यार्थ्यांच्या हातामध्ये पुस्तकं द्यायला घाबरणारी पण ग्रंथालय मी पाहिलेली आहेत. परंतु आज हे चित्र बदलत आहे. पहा, हे चित्र बदलत आहे की विद्यार्थ्याला पूर्ण ऍक्सेस आहे. विद्यार्थ्यांच्या हातामध्ये सहजासहजी पुस्तकं उपलब्ध होत आहेत. तंत्रज्ञानात का असेना परंतु अनेक ऑडिओ बुक असतील, ई बुक्स असतील,
PDF असतील याच्या माध्यमातून कशी का असेना परंतु पुस्तकं विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतायत ही फार मोठी आणि जमेची बाजू आहे. ह्याच्याकडेही लक्ष देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर मला आणखी काही पुस्तकांची यादी मला लहान मुलांसाठी सुचवायची आहे इथं जाता जाता, की लहान मुलांच्या हातामध्ये पुस्तकं देताना कोणती द्यावेत. पहिल्यांदा आपण पहा की अमर चित्रकथा हे एक खूप छान संग्रह आहे की लहान मुलांना च्या हातात पहिल्यांदा अमर चित्रकथेसारखा जर संग्रह दिला, इसाप नीतीच्या कथा असतील, श्यामची आई असेल, अकबर बिरबलांच्या गोष्टी असतील, महाभारतातील काही कथा असतील, अरेबियन नाईट्स सारख्या कथा असतील, पंचतंत्रासारख्या कथा असतील, या कथांची मी नावं का सांगतोय की तुम्ही पहा की लहान मुलाला जर एक 10-15 पानाची जर एखादी कथा वाचायला दिली तर ते मूल तितक्याशाने वाचणार नाही नव्हे, तो 2-4 पानं चाळेल आणि ठेवून देईल. परंतु तुम्ही इसाप नीतीच्या कथा तुम्ही स्वतः एकदा इंटरेस्ट घेऊन वाचून बघा की अर्ध्या पानाच्या कथा आहेत, परंतु एक पूर्ण सर्कल, विचारांचं सर्कल, संस्काराचं सर्कल पूर्ण करून जाणाऱ्या कथा आहेत. अशा कथा जर हातात दिल्या तर मुलाला एक 10-15 मिनिटं, मुलाचा एका लहान मुलाचा स्टॅमिना किती असतो, 10-15-20 मिनिटे, फार तर 1 तास, तेवढ्या वेळात त्याला कथा संपूर्ण एक विचाराचं सर्कल जर पूर्ण करता आलं तर त्याची अभ्यासातली नव्हे तर वाचनातली गोडी वाढत जाईल. म्हणून या छोट्या छोट्या कथा असतील, इसाप नीती, पंचतंत्र, अकबर बिरबलांच्या गोष्टी आपण लहानपणापासून वाचत आलेलो आहे, परंतु याचा संग्रह ज्या घरामध्ये लहान मुलं आहेत त्यांच्या घरामध्ये याचा संग्रह असायला हवा. एवढंच नाही तर महात्मा फुले असतील, महात्मा गांधी असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, लोकमान्य टिळक असतील, हे जे एक विचारस्तंभ आपल्या इतिहासामध्ये होऊन गेलेले आहेत, यांची छोटी छोटी चरित्र मिळतात, यांच्यावरती झालेले संस्काराच्या छोट्या छोट्या कथा मिळतात. या कथांची सुद्धा छोटी छोटी पुस्तकं बाजारामध्ये मिळतात, तीही आपल्या घरामध्ये ठेवायला हरकत नाही, नव्हे ती आग्रहानं ठेवायला हवीत. मुलाला खेळण्याबरोबर, व्हिडिओ गेम बरोबर किंवा इतर अन्य गोष्टींबरोबर आपण या गोष्टी आग्रहानं घ्यायला हवेत, घरात आणायला हव्यात. हे आपली वाचन संस्कृती प्रगल्भ करण्यासाठी नव्हे तर आपली विचार परंपरा अधिक समृद्ध करण्यासाठीच्या गोष्टी आहेत. म्हणजे आपण पाहत आलोय बघा की आपण म्हणतो की लहानपणापासून शिवाजी महाराजांवरती संस्कार करण्यासाठी जिजाऊंनी त्यांना रामायणातल्या गोष्टी सांगितल्या, महाभारतातल्या गोष्टी सांगितल्या, ते संस्कार त्यांच्यावरती होते. हे आपण वाचतो, आपण सांगतो, माहित असतं, तरीही आपल्या घरामध्ये किती लोकांच्या घरामध्ये रामायणाच्या सुबोध प्रती असतील, किती लोकांच्या घरामध्ये महाभारतातील कथांच्या, छोट्या छोट्या कथांच्या प्रती असतील, याबद्दल साशंकता आहे. कारण ह्या गोष्टी घरामध्ये ठेवायला हव्यात. माता जिजाऊंनी शिवाजी राजांना रामायणातील गोष्टी सांगितल्या, त्यांच्यावरती पूर्ण संस्कार केले, आणि हे आपल्याला माहित असताना हे आपण फक्त बोलण्यापुरतं वापरतो आणि घरामध्ये रामायणाच्या प्रती ठेवत नाही, घरामध्ये महाभारताच्या कथा ठेवत नाही. हे जर आपण करत असू तर हे चुकीचं आहे. अमर चित्रकथा मी यासाठी सुचवलं की यामध्ये रामायण महाभारताबरोबरच आपल्या पुराणातील अनेक कथा, दंतकथा, बोधकथा अतिशय चित्ररूपानं, सुबोध पद्धतीनं समजेल अशा, कोणत्याही वयोगटातील लोकांना, माणसाला समजेल असं कोणत्याही भाषेमध्ये उपलब्ध आहे. म्हणून मी आपल्याला हे अमर चित्रकथेचं उदाहरण दिलं, पंचतंत्राचं उदाहरण दिलं. त्याचबरोबर काही गोष्टी आपण 19व्या शतकाकडे लक्ष दिल्यानंतर आपल्या लक्षात येऊ शकतं बघा की ग्रंथामध्ये किती ताकद असते, वाचनामध्ये किती ताकद असते. हे जर पाहायचं म्हटलं तर महात्मा फुले हे महात्मा फुले झाले. महात्मा फुलेंनी एक मोठ्या समाज संभरणाचं एक मोठं सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक कार्य केलं. त्याच्यामागं काय होतं तर त्याच्यामागं त्यांचं वाचन होतं. त्यांनी जो काही थॉमस पेन नावाच्या विचारवंताचा राईट्स ऑफ मॅन हा ग्रंथ जो वाचला, त्यावेळी त्यांना मानवी हक्काची जाणीव झाली आणि मानवी हक्कासाठी काहीतरी केलं पाहिजे. काय केलं पाहिजे हा जो प्रश्न पडला तो त्यांना या ग्रंथाच्या वाचनातून पडला, आणि या प्रश्नाचं उत्तर शोधण्यामध्ये त्यांनी संपूर्ण जीवन खर्ची घातलं. आणि एक समाज सुधारक, एक सुधारलेला समाज आणि स्त्रीला बरोबर घेऊन चालणारी एक शिक्षण व्यवस्था, समाज व्यवस्था आपल्याला या पुस्तकाच्या वाचनातून मिळाली असं म्हणलं तरी हरकत नाही. म्हणजे विचार करा, वाचन जास्त हे निर्मितीक्षम वाचन पाहिजे.
म्हणजे महात्मा फुलेंनी जो काही हा ग्रंथ वाचला त्याच्यातून एक निर्मितीक्षम समाज निर्माण झाला. म्हणजे किती मोठी ताकद आहे वाचनात आणि ग्रंथामध्ये, हे लक्षात घ्या. त्याचबरोबर आपल्याला डॉक्टर आंबेडकरांना जो काही एक ऊर्जा प्रेरणा मिळाली ती त्यांना केळुस्कर गुरुजींनी जे काही त्यांना बुद्ध चरित्र लहानपणी वाचायला दिलं होतं त्याच्यातून मिळाली. कारण समाज बदलला पाहिजे, समाजाला एकदम समानतेनं समाजामध्ये वागणूक सर्वांना मिळाले पाहिजे. हे जे एक त्यांच्या आत जी एक उर्मी तयार झाली ती ग्रंथ म्हणजे इतिहासामध्ये मी फक्त भारताच्या महाराष्ट्राच्या इतिहासापुरतं बोलत नाही, जागतिक इतिहासामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांइतका ग्रंथवेडा माणूस कुठेही सापडत नाही. हे आपण थोडंसं इतिहासाची पाने चाळल्यानंतर आपल्या लक्षात येतं. आणि इतका मोठा म्हणजे 4, 5, 10, 50, 100 वर्षापूर्वीच्या परंपरा मोडीत काढणं ह्याला फार मोठी किंमत नसते. हजारो वर्षाच्या परंपरा जो माणूस मोडीत काढतो, हजारो वर्षाच्या परंपरा जो माणूस बदलायला भाग पाडतो, आणि हे जे बदलायला भाग पाडणं आहे ते केवळ ज्ञानाच्या जोरावर, आणि ही जी ज्ञान साधना आहे, ही जी ज्ञान परंपरा आहे, ही फक्त त्यांना वाचनातून आणि ग्रंथाच्या सहवासातून लाभलेली परंपरा आहे. याच्यातून आपल्याला वाचन संस्कृती आणि प्रगल्भ समाज धारणा ह्याचा जो संबंध आहे तो आपल्याला पाहायला मिळेल. त्याचबरोबर आपल्याला भगतसिंगांचं एक उदाहरण घेता येईल की भगतसिंग अगदी फसावरती जाईपर्यंत त्यांच्या हातामध्ये पुस्तक होतं, म्हणजे वाचनावरती त्यांची किती प्रगाढ श्रद्धा होती हे आपल्या लक्षात येतं. त्याचबरोबर आपल्याला एक भारतातील सर्वात संपन्न आणि एक संपन्न धर्म आपण म्हणूया याला की शीख धर्म. संपन्न मी या अर्थानं म्हणतो की आपण बघा की शीख धर्मातील जी लोक असतील ती म्हणजे मी एक कहाणी कुठेतरी ऐकलेली आहे, नीट्स मला आठवत नाही कुठे ऐकली आहे, की आपल्या समाजामध्ये शीख धर्मातील म्हणजे लोकांवरती किंवा यांच्यावरती खूप असे वेगवेगळ्या पद्धतीचे ह्युमर तयार केले जातात. तर हे ऐकल्यानंतर एका माणसानं एका शीख धर्मातील एका माणसाला विचारलं की बाबा का असं होतं, की का तुम्हाला असं समजलं. तर ते काय म्हणले की हे 5 रुपये घे आणि जगामध्ये कोणत्याही मंदिरासमोर किंवा कुठल्याही रस्त्यावरती जर आमच्या धर्मातील भिकारी जरी दिसला तर तू त्याला दे असं सांगितलं. तर मला तरी म्हणजे माझं फार फिरणं झालंय असं मला म्हणायचं नाही, परंतु मला तरी ते सहजासहजी असे कुठे दिसले नाहीत. म्हणजे इतका समृद्ध आणि संपन्न धर्म आहे, कामावरती आणि कार्यसंस्कृतीवरती प्रगाढ श्रद्धा असलेला धर्म आहे. आणि त्या ग्रंथामध्ये सर्वात जास्त महत्व ग्रंथाला आहे. गुरु ग्रंथ साहिबा म्हणजे हा त्यांचा धर्मग्रंथ आहे. म्हणजे ग्रंथाला त्यांनी एकदम सर्वात वरचा दर्जा दिला आहे. याच्यावरूनही आपल्याला लक्षात येतं की ग्रंथ आणि वाचन परंपरा याचा माणसाच्या, धर्माच्या आणि एकूण समाजाच्या विकास विस्तारामध्ये किती महत्वाचा वाटा असतो. त्याचबरोबर मला इथे जाता जाता आणखी एक गोष्ट सांगायचा मोह आवरत नाही की जे काही 19व्या शतकामधील जे विचारवंत होऊन गेले त्यांच्या विचारांना आचाराची जोड होती. ते जे अभ्यास करायचे ते आचरणात आणण्याचा प्रयत्न करायचे, हे लक्षात घ्या. आणि ह्याला आपण निर्मितीक्षम वाचन, निर्मितीक्षम अभ्यास असं म्हणूया. विनोबा भावे यांची एक गोष्ट आहे. ते लहान होते, त्यांच्या लहानपणी त्यांचे वडील बडोद्याला जास्त तर असायचे जायचे. त्यावेळी एकदा त्यांचे वडील बडोद्याला गेले, त्यावेळी त्यांच्या आईनं विनोबांना सांगितलं की तुझे वडील ज्यावेळी बडोद्याहून येतील त्यावेळी तुला मिठाई घेऊन येतील, मिठाई आणतील. त्यामुळे विनोबा त्यांची वाट पाहायची. मग वाट पाहता पाहता एके दिवशी काय झालं की त्यांचे वडील आले आणि त्यांच्या मग विनोबा बाल सुलभ स्वभावाने गेले आणि वडिलांच्या पिशवीमध्ये काय आहे ते पाहायला गेले. तर त्याच्यामध्ये एक चौकोनी आकाराचं पॅकिंग होतं. मग त्यांनी ते हातात घेतलं, त्यांना वाटलं ह्याच्यात मिठाई आहे.
त्यांनी ते खोलून पाहिलं तर त्यात पुस्तकं होती. मग ते थोडेसे नाराज झाले, अरे ही कसली मिठाई आहे. त्यांनी असं डोक्यात इमॅजिन केलं, काहीतरी बर्फी असेल, लाडू असेल किंवा काही वेगवेगळ्या मिठाईचे असेल, त्यांच्या डोक्यात आलं. मग त्यांनी आईकडे गेले आणि म्हणले, आई हे काय आहे. तर त्यांनी आईनं तेव्हा विनोबांना सांगितलं की बाळा, ही जी मिठाई आहे याच्यापेक्षा चांगली गोड आणि सुंदर मिठाई जगामध्ये कोणतीही असू शकत नाही. ही मिठाई तुला जीवनभर पुरणारी मिठाई आहे, हे लक्षात घे. त्यावेळी विनोबांनी तिथून पुढे जे काही त्यांची एक विचार असेल, त्यांचे जे अभ्यास असेल, त्यांचं जे एक सामाजिक ऐतिहासिक कार्य असेल, हे आपल्याला माहितीच आहे. म्हणजे जे विचारवंत घडले हे सगळे ग्रंथातून घडले आहेत. जे विचारवंत घडले हे सगळे वाचन परंपरेतून घडलेले आहेत. आजही आजच्या काळामध्ये जी मोठी लोक आहेत, मोठी इन द सेन्स की आपण ज्यांना सामाजिक भान आहे म्हणतो, सामाजिक समज आहे म्हणतो, अशी जी लोक आपण पाहतो, तेव्हा म्हणजे अगदी उतार वयातही आरोग्याच्या अनेक समस्यांना तोंड देत असतानाही त्यांच्या हातातील पुस्तकं बाजूला सरत नाहीत, हे आपण लक्षात घ्यायला हवं. म्हणजे ग्रंथ हे आपल्याला कोणतंही दुःख विसरायला मदत करतात. याचं एक दुर्गाबाईंनी सांगितलेलं, दुर्गाबाई भागवतांनी सांगितलेलं एक उदाहरण खूप सुंदर आहे की दुर्गाबाईंची एक काकी होती. त्यावेळेस त्या काकींचा एक डॉक्टर असणारा मुलगा अकाली मृत्यू पावतो. त्यावेळी पुत्र गेल्याच्या दुःखात त्या अतिशय दुःखी असतात. त्यांचं कशावरती लक्ष लागत नसतं, प्रचंड दुःख त्यांना होत असतं. त्यावेळी दुर्गाबाई भागवतांच्या जवळ त्या जातात आणि त्या सांगतात की मी काय करू, कसं करू, मी स्वतःचं मन कुठे आता रमू. त्यावेळी दुर्गाबाई भागवत थोडासा विचार करतात आणि त्यांना कळत नाही की आता पुत्र वियोगात तडफडणाऱ्या आईला मी आता काय कोणतं साधन देऊ की ती हे दुःख विसरायला तिला मदत होईल. त्यावेळी दुर्गाबाई थोडा विचार करून त्यांच्या हातामध्ये एक अरेबियन नाईट्सच्या कथा हे पुस्तक देतात आणि त्या काकी घेऊन जातात. त्यावेळी त्यांच्या भोवतालची जी लोक असतील ते त्यांना थोडं आश्चर्य वाटतं, अरे आता हिला अरेबियन नाईट्सचं पुस्तक वाचून आता काय काकींना असं कसं देऊ शकते ही. मग त्यावेळी काही दिवसानंतर काकी येतात आणि सांगतात की दुर्गे, तू जे मला पुस्तक दिलं ते खूप चांगलं होतं आणि माझं मन त्यामध्ये रमलं. तर त्या पुस्तकामध्ये काय होतं, तर त्या पुस्तकामध्ये मरणाला विसरायला लावण्याची ताकद होती. त्या पुस्तकामध्ये काय आहे तर म्हणजे त्या पुस्तकामध्ये आहे बघा की एक जी शहरजाद नावाची राजकन्या असते, तिला फाशीची, मृत्यूदंडाची शिक्षा सुनावलेली असते. मग तिला उद्या सकाळी उठल्यानंतर मृत्यूदंड दिला जाणार असतो. त्यावेळी आता मृत्यूदंड तर द्यायचा आहे, मग काय करायचं. मग ती काय करते, ती राजाला एक म्हणजे शेवटी काय एक इच्छा विचारते त्यावेळेस ती सांगते की मी एक गोष्ट सांगायची मला राजाला. मग त्या आदल्या रात्री ती राजाला गोष्ट सांगायला लागते. मग अशी गोष्ट सांगायला लागते, इतक्या सुंदर कथन शैलीमध्ये गोष्ट सांगायला लागते. पहाट होते, राजाची उत्सुकता ताणली जाते, वाढत जाते, परंतु ती गोष्ट काही संपत नाही. मग दुसऱ्या दिवशी तर हिला म्हणजे मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाणार आहे आणि ही जी गोष्ट तर संपलेली नाही. राजाची उत्सुकता तर प्रचंड ताणलेली आहे, राजाला तर गोष्ट ऐकायची आहे. मग केवळ ही गोष्ट ऐकण्यासाठी म्हणून तिची मृत्यूदंडाची शिक्षा माफ केली जाते. म्हणजे किती एका कथन परंपरेत, वाचन परंपरेत आणि विचार परंपरेत किती मोठी ताकद आहे हे आपल्याला इथं पाहायला मिळतं. त्याचबरोबर की मी आपल्याला सांगितलं की निर्मितीक्षम वाचन म्हणजे काय. निर्मितीक्षम वाचन कशाला म्हणायचं. निर्मितीक्षम वाचन म्हणजे एक जे नवीन निर्मिती, म्हणजे आपण काहीही मुलांच्या हातामध्ये पुस्तकं देत असताना ती अतिशय जबाबदारीने द्यायला हवीत. मुलं काय वाचतायत हेही, म्हणजे पुस्तकं आपल्याला अनेक दिशांनी घेऊन जाऊ शकतात. त्याच्यातील योग्य दिशेने घेऊन जाणारी पुस्तकं जे आहेत ते वेगळा चर्चेचा विषय आहे. म्हणजे आपण काय किती वाचतो त्यापेक्षा काय वाचतो हेही तितकंच महत्वाचं आहे. प्रचंड वाचणारी माणसं सुद्धा बऱ्याच वेळा
जीवनामध्ये समाजामध्ये फार यशस्वी ठरत नाहीत, कारण त्यांचं वाचन एकारलेलं असतं, त्यांचं वाचन एकांगी असतं, किंवा त्यांच्या वाचनाला कृतीची जोड नसते, विचाराची जोड नसते, म्हणून असं होतं. म्हणजे वाचन परंपरेमध्ये विचार परंपरा जोपर्यंत येत नाही आणि ज्ञान लालसा जोपर्यंत त्याच्यामध्ये प्रेझेंट राहत नाही, तोपर्यंत त्या वाचन संस्कृतीला अर्थ नसतो आणि ती वाचन संस्कृती समाजाला एका वेगळ्या उंचीवरती घेऊन जाण्यासाठी फारशी उपयोगी पडत नाही. त्यामुळे आपल्या घरामध्ये पुस्तकं आहेत, आपल्या घरामध्ये पुस्तकाचं कपाट आहे, आपण पुस्तकं वाचतो म्हणजे आपण वाचन संस्कृतीला काहीतरी देतोय असं नाही. कारण घरामध्ये हातामध्ये पुस्तकं असणं आणि केवळ ती वाचणं म्हणजे वाचन संस्कृती समृद्ध झाली असं नव्हे, वाचन संस्कृतीला आपण काहीतरी देतोय असं नव्हे. तर ती पुस्तकं वाचणं, त्या पुस्तकाची योग्य निवड करणं, त्या पुस्तकातून समाजातील निर्माण होणाऱ्या वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधणं, ही जी प्रक्रिया आहे, ही संपूर्ण प्रक्रिया वाचन संस्कृतीमध्ये अंतर्भूत असते. आणि ज्यावेळी हे संपूर्ण वाचनापासून सुरू झालेलं जे एक विचारचक्र आहे, हे एका निर्मितीपर्यंत जोपर्यंत येऊन थांबत नाही, तोपर्यंत वाचन संस्कृती समाजाला काहीतरी देऊ शकत नाही. म्हणून आपण सर्वांनी ह्या वाचन संस्कृती जर आपण जोपासली नाही तर वाचन संस्कृतीचं काही फारसं बिघडणार नाही, हे लक्षात घ्या. आपलं बिघडणार आहे. मी वाचन संस्कृती एक निर्माण केली पाहिजे, जोपासली पाहिजे, ही माझी स्वतःसाठीची जबाबदारी आहे, येणाऱ्या पिढ्यांसाठीची जबाबदारी आहे. येणारे मेंदू अधिक सकस कसे होतील, येणारे मेंदू अधिक मजबूत कसे होतील, हे ठरवणारी एक परंपरा आहे, ही संस्कृती आहे. ह्या जबाबदारीनं आपण वाचन संस्कृतीमध्ये काहीतरी आपला वाटा दिला पाहिजे. आणि आता काही गैरसमज वाचन संस्कृतीबद्दलचे आहेत, हे ते मला त्याच्यावर थोडंसं सांगावं असं वाटतं. की वाचन संस्कृती, आता बघा की वाचायचं कुणी, प्राध्यापकांनी वाचावं, शिक्षकांनीच वाचावं, विद्यार्थ्यांनीच वाचावं, ही जी आहे ना आपली एक मेंटॅलिटी, मानसिकता, ही बदलली पाहिजे. कारण वाचन केवळ शिक्षकांनी वाचावं ही जी एक समज आहे, तोही फार चुकीचा आहे. केवळ विद्यार्थ्यांनीच वाचावं हाही समज चुकीचा आहे. वाचन हे संपूर्ण माणसाला एक घडवत असतं आणि बिघडवतही असतं. त्यामुळं वाचन हे संपूर्ण कुटुंबानं, की मी शिक्षक आहे म्हणून मी एकट्याने वाचलं पाहिजे असं नाही, माझ्या कुटुंबाने वाचलं पाहिजे. माझ्या कुटुंबाचे वेगवेगळे इंटरेस्ट असू शकतील, माझ्या कुटुंबाच्या वेगवेगळ्या माणसाच्या हातात वेगवेगळी पुस्तकं असू शकतील, परंतु प्रत्येकाच्या हातामध्ये पुस्तक असणं गरजेचं आहे. आणि जोपर्यंत हातात पुस्तक टिकून राहत नाही, तोपर्यंत आपलं मस्तक समाजामध्ये टिकणं शक्य नाही. जाता जाता मला एक गोष्ट सांगावीशी वाटते, ती म्हणजे जर समाजाने तुम्हाला विसरू नये असं तुम्हाला वाटत असेल तर कुणीतरी आपल्यावरती लिहावं असं काहीतरी करा, किंवा कुणीतरी आपलं वाचावं असं काहीतरी लिहा. त्याशिवाय समाज तुम्हाला लक्षात ठेवणार नाही. आणि समाजानं लक्षात ठेवणं ही प्रत्येकाची उपजत एक इच्छा असते, आणि ही इच्छा पूर्ण करण्यासाठी तरी कमीत कमी आपल्याला वाचन संस्कृतीशी जोडून घेतलं पाहिजे. आणि तिला अधिक उन्नत करण्यासाठी काही आपल्याला होईल तितके प्रयत्न करणं नव्हे, तर जास्त जोडीनं प्रयत्न करणं आवश्यक आहे. आज मला वाचन संस्कृती सारख्या विषयावरती बोलण्यासाठी आपल्या महाविद्यालयानं आमंत्रित केलं. आणि आपण म्हणजे मला खूप विशेष वाटतं, आपल्या महाविद्यालयाला जो दर्जा मिळालेला आहे, तो महाविद्यालय डिझर्व करतं, अगदी डिझर्व करतं. का तर मी अतिशय चांगल्या नावाजलेल्या महाविद्यालयांच्या प्लॅटफॉर्मवरती, विद्यापीठांच्या प्लॅटफॉर्मवरतीही बऱ्याच वेळा बोलणं झालेलं आहे माझं. परंतु 100 ते 75 ही जी एक संख्या आहे, ती कॉन्स्टंट टिकून ठेवणं ही सोपी गोष्ट नाही. मी परवा जो आपला एक कार्यक्रम झाला, विद्यार्थी ऑनलाईन जो कार्यक्रम झाला तो मी अटेंड केलता, ऑफलाईन साठी आलो नव्हतो, माझी विद्यार्थ्यांचा मेळावा. त्यामध्ये मला आश्चर्य वाटलं की अतिशय म्हणजे 150-200 लोक 3-3.5 तास कंटिन्यू ऐकत आणि बोलत होती. म्हणजे किती एक काय म्हणूया आपण, एक मजबूत
संघटन आहे, मजबूत बॉन्ड आहे आपल्या कॉलेजमधील सगळ्या विद्यार्थ्यांचा, स्टाफचा आणि माझी विद्यार्थ्यांचा, हे इथं लक्षात येतं. पुन्हा एकदा मी आपल्या महाविद्यालयाचं मनापासून आभार मानतो आणि हे जे माहेरचं प्रेम आहे आणि जे बोलावणं आहे हे असंच टिकून राहो एवढीच इच्छा व्यक्त करतो आणि इथे थांबतो. धन्यवाद. धन्यवाद गपाटे सर. माहेरचं बोलावणं इथून पुढे नेहमीच असणार आहे. प्रेम आणि आपुलकी ही आपल्या परस्परामध्ये आहेच. आपण जे काही वाचन संस्कृतीबद्दल जे सांगितलं ते खूप छान सांगितलं. वाचन घडवतं आणि बिघडवतं सुद्धा. त्यामुळे घडवणारं वाचन वाचलं पाहिजे का बिघडवणारं वाचन वाचलं पाहिजे, हे जो चांगलं जाणतो तोच खरा जाणकार वाचक असतो. त्याचबरोबर वाचन संस्कृती म्हणजे काय याची अत्यंत सोपी व्याख्या आपण केलीच सर. वाचन आणि संस्कृती याचा परस्पर संबंध काय आहे हेही आम्हाला चांगलं पुढून आपण सांगितलं. जो वाचतो तो खऱ्या अर्थाने वाचत असतो. लोकमान्य टिळक, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भगतसिंग, विनोबा भावे असे विद्वान थोर माणसं वाचनामुळेच एवढ्या उंचीवर गेली, एवढ्या प्रगतीपथावर गेली, हे आपण सांगितलं. धन्यवाद. पुन्हा एकदा धन्यवाद करतो. आणि यानंतर या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पाटील सर यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणाला सुरुवात करायची. हॅलो हॅलो, आवाज येतो कांबळे सर? हॅलो, हा ठीक. आज आपल्या महाविद्यालयामध्ये मराठी विभाग व आयक्यूसी यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा दिनानिमित्त आजपर्यंत अनेक प्रकारची व्याख्याने आयोजित केली होती. त्यापैकी आज मराठी भाषा आणि वाचन संस्कृती या विषयावर आपल्याच महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी डॉक्टर नामदेवराव गपाटे सर यांचं आज अतिशय चांगल्या प्रकारचं व्याख्यान आज महाविद्यालयामध्ये पार पडलं. हा मराठी भाषा आणि वाचन संस्कृती यावर जे व्याख्यान आयोजित केलं त्यासाठी आपल्या महाविद्यालयामधील मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर कांबळे सर, आयक्यूसीचे कोऑर्डिनेटर प्राध्यापक डॉक्टर लोंढे सर यांनी नियोजन केलं आणि आज सर्वांनी या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचं व्याख्यान आज सगळ्यांना त्याचा लाभ मिळाला. या आजच्या या व्याख्यानाचा लाभ घेणारे सर्व महाविद्यालयामधील सर्व प्राध्यापक आणि सर्व विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, खरोखरच की वाचन संस्कृती आणि मराठी भाषा यांचं जवळचं नातं आहे. कारण वाचन संस्कृती आज जर पाहिले आपण तर खरोखरच त्याचं संवर्धन करणं गरजेचं आहे. वाचन संस्कृती संपत चालली आहे असं म्हणायला काही हरकत नाही. कारण लेखन करणं, वाचन करणं ही एक प्रकारची संस्कृतीच आहे. आणि याबद्दल डॉक्टर नामदेव गपाटे सरांनी अतिशय या महाविद्यालयामध्ये जिद्दीनं आपलं शिक्षण पूर्ण करून एक जिद्द, चिकाटी, परिश्रम घेऊन ते एका वेगळ्या उंचीवरती पोहोचले आहेत. आणि त्यांनी आज अतिशय चांगल्या प्रकारचा व्याख्यानाचा लाभ आपल्याला सर्वांना या ठिकाणी दिला. की वाचन संस्कृतीच्या बद्दल जर आपण पाहिलं तर समाजामध्ये एक जी संस्कृती आहे त्या संस्कृतीमध्ये संस्कृती विकसित होण्यासाठी किंवा समाज विकसित होण्यासाठी वाचनाची अत्यंत गरज आहे. तरच या ठिकाणी समाजाचा विकास होऊ शकतो, व्यक्तीचा विकास होऊ शकतो. वाचन संस्कृती वाढवण्यासाठी अगदी लहान मुलापासून ते थोरा मोठ्यापर्यंत पुस्तके वाचणं गरजेचं आहे. पुस्तकाची संगत, पुस्तकाची गोडी वाढवणे देखील गरजेचं आहे.
की ज्यांचं आयुष्य पुस्तकाशी निगडीत आहे, आपण हे सर्वजण प्राध्यापक असोत किंवा कुठले शिक्षक असोत, मग अगदी प्राथमिक शिक्षकापासून ते महाविद्यालयीन किंवा विद्यापीठ स्तरावरच्या शिक्षकापर्यंत जे आपलं आयुष्य पुस्तकाशी निगडीत आहे त्यांनी तर किमान स्वतःचे लहानसे ग्रंथालय घरामध्ये निर्माण करावं. ग्रंथामध्ये अतिशय चांगल्या प्रकारच्या पुस्तकाचा या ठिकाणी संग्रह करणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्याची सवय लावणं गरजेचं आहे. की ज्याप्रमाणे एखाद्या महाविद्यालयामध्ये जर समृद्ध ग्रंथालय असेल तर तिथला शिक्षक वर्ग देखील समृद्ध होतो. म्हणून वाचन परंपरा असणे अत्यंत आवश्यक आहे. अलीकडे आपण पाहतो की वाचन संस्कृती कमी होत चाललेली आहे. साधे उदाहरण घ्या, महाविद्यालयीन स्तरावर आपण पाहतो ग्रंथालयामध्ये कितीतरी प्रकारची पुस्तकं असतात. त्यामध्ये प्राध्यापक विद्यार्थी किती पुस्तकं वाचत असतात, किती वेळ त्याला देतात, त्यांची किती बैठक असते, याबद्दल अलीकडच्या काळामध्ये थोडीशी खंत निर्माण होत चाललेली आहे. की प्रत्येकाने आपला पुस्तकाचा संग्रह करणे, पुस्तकाची गोडी लावणे, पुस्तक वाचनाची सवय लावणे आणि वाचनाची बैठक देखील असणे अत्यंत आवश्यक आहे. वाचनामुळे ज्ञान वाढते, बौद्धिक कौशल्य वाढतं. त्याचप्रमाणे याबद्दल गपाटे सरांनी पुराणामधील, इतिहासामधील अनेक प्रकारची उदाहरण दिली आहेत. त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील किंवा भगतसिंग असतील, अशा सर्वांची या ठिकाणी उदाहरण देऊन की त्या काळामध्ये, पूर्वीच्या काळामध्ये समाज घडवण्यासाठी हे लोक ग्रंथ वाचत आणि ते ग्रंथाने वेडी झालेली माणसं त्या काळामध्ये होती. आणि म्हणून ज्ञान मिळवत असताना, स्वतः ज्ञान मिळवत असताना समाज देखील प्रगल्भ झाला पाहिजे, चांगल्या समाजाची निर्मिती झाली पाहिजे, अशा प्रकारचे विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे होते, महात्मा ज्योतिबा फुलेंचे होते. आणि म्हणून जर आपण पाहिलं की वाचन संस्कृती ही विकसित होणं गरजेचं आहे, वाचन संस्कृती समृद्ध होणं गरजेचं आहे. आणि म्हणून पुस्तकं ही आपल्याला वाचत असताना अनेक दिशेने घेऊन जातात. आपण किती वाचतो, काय वाचतो, त्यातील ज्ञान किती घेतो व त्याचा स्वतःला किती उपयोग होतो आणि समाजाला त्या ज्ञानाचा किती उपयोग होतो किंवा समाज किती प्रगल्भ होतो, हे देखील अत्यंत पाहणं गरजेचं आहे. आणि म्हणून आजच्या काळात पाहतो आपण की वाचन संस्कृती समृद्ध होण्यासाठी, वाचन संस्कृती चांगल्या प्रकारची विकसित होण्यासाठी सर्वांनीच या ठिकाणी प्रयत्न गरजेचा आहे. आणि म्हणून ही वाचनापासून निर्मितीपर्यंत जे जे आवश्यक आहे ते करणं गरजेचं आहे. आणि म्हणून आज वाचन संस्कृती विकसित होण्यासाठी, प्रगल्भ होण्यासाठी, तसेच व्यक्ती किंवा समाज सुसंस्कृत होण्यासाठी वाचन करणं गरजेचं आहे. आणि खरोखरच या ठिकाणी आजचा हा जो विषय आहे की मराठी भाषा आणि वाचन संस्कृती, चांगल्या प्रकारचा विषय निवडला. आणि गेल्या आठवड्यापासून पाहतो की दररोज आपल्याला महाविद्यालयामध्ये अशा प्रकारची व्याख्यानं आपण आयोजित केली. त्यापैकी आजचा जो विषय अतिशय सुंदर विषय होता. गपाटे सरांनी अतिशय साध्या, सोप्या आणि सुटसुटीत भाषेमध्ये सर्वांना या ठिकाणी या विषयाबद्दल या ठिकाणी सविस्तर विवेचन केलं. त्याबद्दल मी त्यांना महाविद्यालयाच्या वतीने धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे मराठी विभाग प्रमुख डॉक्टर कांबळे सर आणि ऐकुशी विभाग प्रमुख प्राध्यापक लोंढे सर यांनी या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलं. सर्वांनी या ठिकाणी परिश्रम घेतले आणि कार्यक्रम अतिशय व्यवस्थितपणे या ठिकाणी संपन्न झाला. त्याबद्दल या ठिकाणी सर्वांना धन्यवाद देतो आणि माझं छोटंसं अध्यक्ष भाषण संपवतो. जय जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. समाज आणि संस्कृतीचा विकास व्हायचा असेल तर वाचन आवश्यक आहे याची आपण जाणीव करून दिली. वाचन संस्कृती जोपासण्यामुळेच चांगल्या समाजाची निर्मिती होते हे आपण सांगितलं. धन्यवाद सर. यानंतर या कार्यक्रमाचे आभार प्राध्यापक डॉक्टर सौ महते मॅडम यांनी मानावे अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद सर. माढा तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित KNBC आर्ट्स, कॉमर्स अँड विनायकराव पाटील सायन्स कॉलेज, विद्यानगर भोसले
तर आज आपण या ठिकाणी मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे दुसरे पुष्प या ठिकाणी आयोजित केले होते. तर या कार्यक्रमासाठी आजचे प्रमुख वक्ते म्हणून आपल्याला लाभलेले मराठी विभागाचे माजी विद्यार्थी प्राध्यापक डॉक्टर नामदेव गपाटे सर यांचे मी मराठी विभाग आणि IQC सेल कडून आभार व्यक्त करते. तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष हे आमचे प्रेरणास्थान आदरणीय प्राचार्य डॉक्टर RR पाटील सर यांचे सुद्धा मी मराठी विभाग आणि IQC सेल कडून आभार व्यक्त करते. तसेच आजचे व्याख्यान यशस्वीपणे आणि पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने हजर राहून त्याचा लाभ घेणारे विद्यार्थी, तिन्ही फॅकल्टीचे विद्यार्थी असतील, प्राध्यापक आणि माजी विद्यार्थी सुद्धा या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले होते. आज मराठी विभागातील सर्व माजी विद्यार्थी यांचे सुद्धा मी या ठिकाणी आभार मानते आणि आजचा हा कार्यक्रम अध्यक्षांच्या अनुमतीने या ठिकाणी संपन्न झाला असं मी जाहीर करते. धन्यवाद. पुन्हा होता